रामकृष्ण हरी मंडळी, गावात होता सप्ताह. सप्ताह म्हणजे काय? चला तर शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. 7 दिवस केलेली मजा, त्याचबरोबर भक्तिमय वातावरण, हे सगळं एकाशा 2 मिनिटामध्ये दाखवणं वाटतं तेवढं सोपं पण नाही आहे बरं का. पण चला तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीनं आम्ही करत होतो मजा. ही खरं तर मजा नाही तर देवाची एक प्रकारे भक्तीच आहे. तुम्ही म्हणाल आता नाचतायत, फुगड्या खेळतायत, यात तुमची मजा नाही तर काय? DJ समोर नाचताना जो आनंद आहे ना, त्याच्यापेक्षा 100,000 पटीनं जास्त मृदुंगाच्या तालावर नाचण्यामध्ये आहे. आणि हे एक आहे भक्तिमय वातावरण. याच्यामध्ये फक्त आम्ही जावा सहभागी होतो तसं नाही आहे. गावातले प्रत्येक बाल, वृद्ध सगळेच जण याच्यामध्ये सामील असतात बरं का. हे सगळं होतं हरिपाठाच्या नंतर. हरिपाठ म्हणजे काय तर ते 5-6 वाजताच्या टायमिंगमध्ये झाल्याच्या नंतर जे सुरू होतं आणि त्यानंतर असतो मृदुंगाच्या तालावर हे सगळ्या गोष्टी. हे दादा जे तुम्हाला दिसत आहेत हे आहेत कोण? तर चला सांगते मी सिकंदर दादा पठाण आणि त्यांच्या बायको. बरोबर ऐकलेत. मुसलमान माणूससुद्धा या भक्तिमय वातावरणामध्ये दंगून गेलेला तुम्हाला दिसेल. यांनी सप्त्याचं नारळ उचललेलं होतं. बरोबर ऐकतात. यामुळेच मी आमचं मातकुळी गाव करते, कारण की ते जगापेक्षा थोडंसं वेगळं आहे. खऱ्या अर्थाने इथे होते आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माची समता. इथे आकडापकड जातीचे लोक एकत्र येऊन करत असतात, तो म्हणजे सप्ताह. त्यामुळेच प्रत्येक कीर्तनकार सगळेजण आमच्या गावाचं नाव घेतात. शेवटच्या दिवशी होतं दीप प्रज्वलन. त्यावेळेस अशा पद्धतीनं आम्ही साजरी केलं. आता तुम्ही म्हणताल आरतीताई तुम्ही हे काय करतात? तर दीप प्रज्वलन झाल्याच्या नंतर जे पोथी वाचलेले बसलेले असतात त्यांना वस्त्रदान करायचं असतं. अर्थात आपलं कपड्याचं शॉप आहे, फुल न फुलाची पाकळी आपणही द्यावी असं वाटलं, म्हणून छोटासा प्रयत्न आम्हीसुद्धा केलेला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी होतं कीर्तन. तर ते होतं विठ्ठल महाराजांचं. हो, विठ्ठल महाराजांच्या कीर्तनानंतरच आमच्या कीर्तनाची शेवट होत असतो. अशा पद्धतीनं भरपूर भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही सगळे दंग झालेलो होतो. एन्जॉय हा फक्त शहरात नसतो किंवा DJ समोरच असावा असं नाही. कधीतरी मृदुंगाच्या तालावर टाळ वाद्यांमध्ये सुद्धा तुम्ही करून बघा. मनाला जी शांतता लागते ना, ती तुम्हाला कधीच कुठल्या दुसऱ्या वाद्यांमध्ये मिळणार नाही. आणि याच्यामध्ये असलेली उत्सुकता, उत्साह हे सगळं वेगळंच आहे. कधीही कुणीही कुठल्या गोष्टीची प्रॅक्टिस न करता डायरेक्टली तुम्हाला सगळ्यांना जमेल असं हे वातावरण आहे. आणि अशा पद्धतीनं काल्याच्या कीर्तनाची सांगता झालेली होती.